नमस्कार, वेलकम टू तनुश्रीज किचन कट्टा। आज मी तुम्हाला जोंधळ्यापासून पोहे कसे फोडणीला घालतात तसं डाएटचे पोहे करून दाखवणार आहे, मिलेट्सचे। त्याच्यामध्ये ज्वारीमध्ये म्हणजे जोंधळ्यामध्ये B1, B2, B3, B5 हे असतात विटामिन्स आणि त्याला क्विनो सुद्धा म्हणतात आणि ग्लुटेन फ्री असतं आणि इट इज ऑल्सो होल ग्रेन आणि मिलेट फॅमिलीमध्ये त्याला मानलं जातं। वेट लॉस आणि इम्प्रूव्ड हार्ट हेल्थसुद्धा त्याच्यामुळे होऊ शकते। हाय फायबर डाएट लोअर्स द रिस्क ऑफ ओबेसिटी, स्ट्रोक, हाय BP, कार्डियक डिसीज, डायबिटीज अँड डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स, एवढे सगळे बेनिफिट्स आहेत त्याच्यामध्ये। तर आता आपण सुरू करूया आपली रेसिपी। सुरुवातीला मी भांडं घेतले, तेल घालून घेतले, तेल गरम करून घेऊया। तेल तापत आलं, त्याच्यामध्ये जिरं मोहरी, हिंग, कढीपत्ता घालते, मिरची, हिरवी मिरची, कांदा, गाजर मी थोडं वाफून घेतले, तुम्ही कुठच्याही भाज्या घालू शकता, टोमॅटो सुद्धा घातलेत मी। हे सगळं घालून परतून घेऊया। जरासा मोठा करते गॅस फ्लेम आणि मी ज्वारी जोंधळे हे रात्री मी भिजत घातले होते रात्रभर आणि सकाळी मी 8-10 शिट्ट्या दिल्या त्याला, तेव्हा ते शिजले। हळद चिमूटभर आणि मीठ थोडं, त्यामुळे आता मी मीठ ह्याच्यात जास्त घालणार नाहीये, पाणी काढून घेतलेलं आहे त्याचं। गाजर मी वाफून घेतलंय कारण काय कडक असल्यामुळे ते शिजणार नाही। हळद पण घातली आहे मी, तरी थोडा कलर येण्यासाठी थोडीशी घालूया आपण हळद, अगदी चिमूटभर घालते, मीठ नाही जास्त घालत। साखर थोडीशी घालूया, चिमूटभर चव येते साखरेने। थोडंसं मीठ घालते, पाव चमचा, त्याच्यात सुद्धा मी पाव ते अर्धा चमचा घातलाय ज्वारीमध्ये। वाटीवर जोंधळे घेतले होते, चांगलं परतून घेऊया। पाहिजे असेल तर त्याचं पाणी थोडंसं घालू शकता, म्हणजे थोडंसं सॉफ्ट लवकर होतं हे। इट इज व्हेरी हेल्दी डाएट फूड। जोंधळ्याचं पीठ करून ठेवायला आणून ठेवलेलं असतंच आपल्या घरी, तेच थोडंसं रात्री घालायचं, पोह्याच्या ऐवजी हे खायचं। सॉफ्ट होत आलंय। ढबू मिरची पण तुम्ही घालू शकता याच्यात। आता मी हे घालते वाफवलेले जोंधळे आणि थोडं झाकण ठेवून वाफ देऊया आपण त्याला। वरनं खोबरं कोथिंबीर घालायची, पाहिजे असल्यास कोथिंबीर तर मी घालते, खोबरं इज ऑप्शनल। छान लागतं, खोबरं घालते मी थोडं, जरा वाफ येऊ दे मग
आणि जरा 5 मिनिटं झाकूया. वाफ आली की त्याच्यावर खोबरं कोथिंबीर घालून घेते. मिठाचा अंदाज मीठ घातल्यामुळे जास्त घालायचं नाही मीठ. वाफ आली का बघते. थोडंसं पाणी घातलं होतं, ते थोडंसं ड्राय होऊ दे. आणि हे पाणी जे घातलंय ते सूप म्हणून तुम्ही पिऊ शकता. खोबरं घालते त्याच्यावर. असे छानपैकी आपला नाश्ता तयार झालेला आहे. कलरफुल दिसायला किती सुंदर दिसते बघा. खोबरं घालते मी आणि कोथिंबीर. आज मी सगळ्यांना हाच ब्रेकफास्ट देणार आहे. पोहे उपीट ब्रेडपेक्षा पौष्टिक नाश्ता तयार झालेला आहे. Your breakfast is ready to serve. तुम्ही असं करू शकता, पण तयारी लागते आदल्या रात्री भिजत घालून. त्याशिवाय हे पटकन पोह्यासारखं होण्यासारखं नाही आहे. पण डाएट कॉन्शियस माणसांना हा ब्रेकफास्ट खूप छान. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे फिट, स्टे हेल्दी, कीप वॉचिंग माय व्हिडिओ. बाय. सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ.